गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. आलेत का सगळेजण? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग अनुष्का. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग रितू. हाय सर. हाय गायत्री. हॅलो एव्हरीवन. मला सांगा, काही होमवर्क दिला होता का रे तुम्हाला मी? दिला होता होमवर्क ना रितू? नाही सर, दिला नव्हता. होमवर्क नव्हता दिला? ओके. अनुष्का आहे ना? अनुष्का. हा आहे. सुषमा कुठे आहे बाळा? मैत्रीण तुझी काय माहित सर, जॉईन नाही केलं तिला. जॉईन नाही केलं? बरं मी स्क्रीन शेअर करतो, दिसतंय का मला सांगा. हा. दिसते ना स्क्रीन? हा दिसते. ओके. थोडं रिवाइज करूया का? हो सर. ओके. आपण मागच्या वेळेस पाहिलं तर पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरला जर आपण पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर कॉम्प्लेक्स नंबरचा हा आहे पोलार फॉर्म. हा आहे पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. Z is equals to R into cos theta plus I sin theta, where R is modulus of complex number and theta is argument of complex number. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट कशी काढायची ते मी इथे तुम्हाला शिकवलंय ऑलरेडी, है ना? तर पुढे जाऊया. दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. Z इज इक्वल्स टू R इंटू E रेस टू I थिटा. ईच्या डोक्यावर I इंटू थिटा लिहायचं. दॅट इज अवर एक्सपोनेन्शियल फॉर्म. काही प्रश्न आपण इथे सॉल्व्ह केले होते मागच्या वेळेस. काही प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करायला लावले होते, आठवत आहे का? ओके. आज आपण पुढे जाणार आहे. पुढे जे शिकायचं आहे आपल्याला ते आहे डी मॉयवर्स थेरम. या थेरमचं नाव काय आहे? थेरमचं नाव आहे डी मॉयवर्स. डी मॉयवर्स थेरम. प्रमेय आहे हे एक. डी मॉयवर्स थेरम. थेरमला आपण प्रमेय म्हणत असतो. तर डी मॉयवर्स थेरम काय काम करतं रे? जेव्हा पण मोठा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरची खूप मोठी पॉवर येणार त्यावेळेला ती पॉवर जी आहे ती रिड्यूस करण्याचं काम किंवा ती पॉवर छोटी करण्याचं काम जे आहे ती डी मॉयवर्स थेरम करत असतं. म्हणजे काय? कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर सपोज एन असेल, एन, तर त्या एन ला डी मॉयवर्स थेरमनी आपण अँगल सोबत मल्टिप्लायला लिहू शकतो. कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा या फॉर्म मध्ये. दिस इज व्हॉट डी मॉयवर्स थेरम मीन्स. सोपं आहे एकदम, है ना? एक्झाम्पल नी सांगतो मी तुम्हाला. सपोज असं आलं कॉस थिटा प्लस
आय साइन थिटा त्याची पॉवर 7. तर आपण काय करणार रे, 7 ला कुठे मल्टिप्लायला टाकणार? कॉस 7 थिटा प्लस आय साइन 7 थिटा. बरोबर ना? समजा असा असेल कॉस हो ऑफ सर. थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर 8 असेल, तर आपण काय करू शकतो रे, याला डी मोयर्स थेरमने काय लिहू शकतो? कोण सांगेल? cos 8 theta कॉस 8 थिटा plus प्लस आय साइन 8 थिटा. बरोबर ना? कोणी दिलं उत्तर? रितू. रितू. शाबास रितू. समजा असं असलं कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर -5. सांगा रे आता, कोण सांगेल? सांगा. cos कॉस ऑफ -5 थिटा प्लस आय साइन ऑफ -5 थिटा. कॉस मायनस साइन ला काय करतो रे? लिहून घेते. कॉस मायनस साइन गिळून घेतो. शाबाश. म्हणजे हा होईल कॉस ऑफ 5 थिटा. आणि साइन थिटा, साइन मायनस साइन ला काय करतो रे? साइन मायनस साइन ला काय करतो? साइन मायनस साइन ला बाहेर फेकतो. मग हे जर मायनस साइन बाहेर आलं तर प्लस मायनस काय होऊन जाईल? मायनस साइन ऑफ 5 थिटा. ठीक आहे, चला पटापट हे नोट डाऊन करून घ्या. डी मोयर्स थेरम नोट डाऊन करा, मग मी तुम्हाला पुढचं सांगतो. मग याच्यावरचे क्वेश्चन्स करू आपण आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे. हो गया सर. व्हेरी गुड. चलो, झालं असेल तर पुढे जायचं का? क्वेश्चन्स करूया आपण याच्यावर. ठीक आहे, काही एक्सरसाइज मधले प्रश्न करू. चालायचं का पुढे? हो. यूज डी मोयर्स थेरम use de Moivre's theorem and simplify. पहिला आहे cos 2 theta plus I sin 2 theta ब्रॅकेट ची पॉवर 7 अपॉन cos 4 theta plus I sin 4 theta ब्रॅकेट ची पॉवर 3. काय करणार रे मग आता? गायत्री सांग, काय करणार बाळा? थिटा मध्ये सॉरी कॉस आणि साइनच्या अँगल मध्ये जो आलेला आहे तो सेम आहे का रे? हो. चेंज करायचे. हे बघा, इकडे पण 2 थिटा आहे, इकडे पण 2 थिटा आहे, इकडे पण 2 थिटा आहे. बरोबर ना? मग जसं आपण डी मोयर्स थेरमनी मल्टिप्लायला टाकू शकतो तसं बाहेर पण काढू शकतो ना. म्हणजे जर मी हा 2 बाहेर ओढला, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा 2 जर बाहेर ओढला तर हा होईल 2 into 7. बरोबर ना? अपॉन इथे पण 4 ला बाहेर ओढला, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा 4 ला बाहेर ओढला तर 4 into 3. समजतंय का?
कॉस थिटा प्लस आय साइन थिटाची पॉवर होते 14 अपॉन कॉस थिटा प्लस आय साइन थिटाची पॉवर होती 12 है ना. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे बेस सेम आहे, पॉवरचं काय होईल सबट्रॅक्शन. म्हणजे मी असं लिहू शकतो कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर 14 इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर 12. बरोबर. डिनॉमिनेटर सेम झाला. डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा न्यूमरेटरचं काय होतं ऍडिशन, पण तो एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. हा -12 होईल ना उपवरती लिहिला त्याला. तर जर त्याला न्यूमरेटरला लिहिला, हा डिनॉमिनेटरचा होता, त्याला जर न्यूमरेटरला लिहिलं तर त्याची पॉवर निगेटिव्ह होऊन जाते. 14 - 12 इज 2. म्हणजे हा होईल कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर 2. आता हे केव्हा होईल जेव्हा दोघं पण सेम झाले तेव्हा. म्हणून आपण या 2 ला आणि या 4 ला बाहेर काढलं. आता परत मध्ये टाकून देऊ. सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये झालं कॉस 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा बाय युजिंग डी मॉयवर्स थेरम. समजलं का रे? समजलं का बाळांना? हॅलो. हो सर सर. अजून एकदा समजावा मी बरं. एकदा समजावून सांगू का परत? हो सर. ओके. हे बघा, एकदम रेड पेन वापरतो मी आता. की इथे होता कॉस 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा, ब्रॅकेटची पॉवर काय आहे 7, आणि खाली आला कॉस 4 थिटा प्लस आय साइन 4 थिटा, ब्रॅकेटची पॉवर आहे 3. आता मला सांगा, जर सिम्प्लिफाय करायचं आहे तर दोघांचं जर डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन होत असतं ना. माहिती की नाही तुम्हाला ही गोष्ट? हो लॉज माहिती. ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम हो. है ना. पण त्याच्यासाठी डिनॉमिनेटर सेम पाहिजे, सॉरी बेस जो आहे तो सेम पाहिजे. बघा आता इथे 2 थिटा 2 थिटा आहे, इथे 4 थिटा 4 थिटा आहे. मग आपण वरतून 2 बाहेर काढला डी मॉयर्स थेरमनी. डी मॉयर्स थेरम काय म्हणतो, मल्टिप्लायला टाकू शकतो. मग मल्टिप्लायला टाकू शकतो तर बाहेर पण काढू शकतो ना. म्हणून मग त्याला बाहेर काढला. मग बाहेर काढला तर हा झाला आतला काय कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. बरोबर ना. आणि बाहेर काढला तर तो लिहिला गेला 2 × 7, कारण 7 तिथे होताच ऑलरेडी. त्याला फक्त 2 नी मल्टिप्लाय केलं कारण 2 बाहेर आला अँगल मधून. आणि खाली पण झाला सेम कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. 4 बाहेर काढला तर तिथे ऑलरेडी 3 होता, म्हणजे 4 × 3. 4 × 3 किती 12, 2 × 7 किती 14. आता दोघांचा बेस सेम झाला. बेस म्हणजे हा खाली जो असतो ब्रॅकेट मध्ये तो. पॉवर एक असतो बेस आणि एक असतो पॉवर. मग इथे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा हा बेस आहे, 14 आणि 12 हे पॉवर. मग इंडायसेसच्या नियमानुसार या डिनॉमिनेटरला जर वरती घेऊन गेलो मल्टिप्लायला, कारण डिवाइडला आहे ना, मल्टिप्लायला जर घेऊन गेलो तर पॉवर निगेटिव्ह होऊन जाते. ठीक आहे. मग बेस सेम आहे बघा, दोघांचा बेस सेम. जेव्हा बेस सेम असतो दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा पॉवरचं ऍडिशन होतं. ऍडिशन म्हणजे हा झाला 14 प्लस -12 म्हणजेच 14 - 12. 14 - 12 म्हणजे 2. त्या 2 ला परत डी मॉयर्स थेरमनी अँगल सोबत मल्टिप्लायला टाकलं. आता समजलं का? हो. चला लिहून घ्या पटापट. समजून समजून लिहा. पुढचा प्रश्न मी तुम्हाला देणार आहे सॉल्व्ह करायला, मग तुम्हाला आला पाहिजे.
चला रे पुढचं घ्या, सॉल्व करा. मला आन्सर सांगा ना सगळ्यांनी. झालं का लिहून? हो. झालं असेल तर चला पुढचं सॉल्व करा. cos 5 theta plus I sin 5 theta ब्रॅकेटची पॉवर आहे 3 अपॉन cos 3 theta प्लस I sin 3 theta ब्रॅकेटची पॉवर आहे 4. चला सॉल्व करा पटापट आणि आन्सर सांगा. सेम क्वेश्चन दिलाय, काहीही बदल नाही, फक्त नंबर्स बदलले, तेवढे तुम्ही समजून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. झालं सर. व्हेरी गुड. काय आलं बाळा आन्सर? cos प्लस साइन हा थीटा काय? कॉस ऑफ काय आलंय आन्सर? बरं मी सॉल्व करून देतो, चेक करा असं चालय का. बर 5 ला बाहेर काढला तर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा उरला. कॉस 5 ला बाहेर काढला, 5 इंटू 3. नंतर इथून 3 ला पण बाहेर काढला तर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेटची पॉवर आली 3 इंटू 4. 5 इंटू 3 इज 15 प्लस आय साइन थिटा 15 अपॉन cos थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर 12. मग जर बेस सेम आहे तर 15 इंटू याला जर वरती लिहिला तर त्याची पॉवर होऊन जाईल निगेटिव्ह. मग बेस सेम तर पॉवरची काय होईल रे? बाकी 15 मायनस 12. 15 मायनस 12 किती? 3. 3 ला कुठे टाकायचं? अँगल मध्ये है ना. आलं का? cos 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा. हो व्हेरी गुड. हो सर, माझं पण आलं. व्हेरी गुड बा. चला जायचं का मग पुढे? हम्म. हम्म.
पुढचा प्रश्न घेतो मी. थोडा हाय लेवलचा आहे, पण बघूया, सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे cos of 7π/13 plus I sin of 7π/13 ब्रॅकेटची पॉवर आहे 4 अपॉन cos of 4π/13 minus I sin of 4π/13 ब्रॅकेटची पॉवर आहे 6. काय करणार रे मग? चला मी सांगतो, नीट ऐका. आता बघा, वरती तर काही प्रॉब्लेम नाहीये. 7π/13 हा अँगल आहे, तर 7/13 आहे, आपण त्याला वरती काढून घेऊ बाहेर. तर हा होईल cos पाय प्लस आय साइन पाय, बरोबर ना? बाहेर येईल 7/13 इंटू 4 अपॉन, जर तुम्ही खालच्याला नीट पाहिलं तर खालच्याच्या मध्ये मायनसचं साइन आहे, म्हणून जेव्हा आपण अँगलला बाहेर काढू तो अँगल जो असेल तो असेल निगेटिव्ह, -4/13 इंटू 6 होताच. मग जर सॉल्व्ह केलं तर हा असं होईल cos ऑफ पाय प्लस आय साइन ऑफ पाय, ब्रॅकेटची पॉवर आहे 7 4 7 चोक 28 28/13 अपॉन cos पाय मायनस आय साइन पाय, ब्रॅकेटची पॉवर होईल -24/13. बरोबर ना? आता जर प्लस आहे, हा सॉरी प्लसच आहे. आता जर मी याला असं लिहिलं cos पाय प्लस आय साइन पाय, ब्रॅकेटची पॉवर 28/13 इंटू याला जर वरती लिहिलं तर हा होईल cos पाय प्लस आय साइन पाय, ब्रॅकेटची पॉवर 24/13 ऍडिशन प्लस होऊन जाईल, तो वरती जाईल तर डिनॉमिनेटरचा जर न्यूमरेटरला लिहिला तर पॉवरची साइन बदलते. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर cos पाय प्लस आय साइन पाय, पॉवरची काय होईल रे? दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची काय होते मल्टिप्लिकेशनच्या वेळेस? ऍडिशन 28/13 प्लस 24/13, पॉवरची ऍडिशन झाली तर तो होतो cos पाय प्लस आय साइन पाय. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर दोघांचा छेद सारखा आहे, छेद सारखा आहे म्हटल्यावर तो एकदाच लिहायचा. 28 प्लस 24 होतात 52 आणि 13 चोक 52. जर त्याची आपण डिव्हिजन केली तर 13 चोक 52 ना, म्हणून हो. cos पाय प्लस आय साइन पाय ची पॉवर 4. परत डी मोयर्स थेरमनी जर याला जर या अँगल मध्ये टाकायचं म्हटलं पॉवरला, तर काय करू रे आपण? cos ऑफ 4 पाय प्लस आय साइन ऑफ 4 पाय, असंच होईल ना ते. चला लिहून टाका पटकन.
यस सर. झालं? व्हेरी गुड. झालं सर. चलो व्हेरी गुड. आपण ऑलमोस्ट आता चॅप्टरच्या एंडिंग कडे आहे. चॅप्टर संपण्याच्या जवळच आपण आलेलो आहे. पुढचा टॉपिक मी तुम्हाला सांगतो, ज्याला म्हणतात क्यूब रूट ऑफ युनिटी. काय म्हणतात? क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी कोणाला म्हणतात रे? जर युनिटी म्हणजे 1. युनिटीचा अर्थ काय होतो? युनिटी म्हणजे 1. युनिटी मीन्स 1. ठीक आहे. And unity means 1 and cube root of unity. Cube root of unity means roots of the equation. कोणत्या इक्वेशनचे रूट्स? Roots of the equation x cube is equals to 1. X cube is equals to 1 या इक्वेशनचे रूट्स म्हणजे क्यूब रूट ऑफ युनिटी. आपण याला ओमेगा क्यूब याच्याने डिनोट करतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं रे तुम्हाला? नोट आहे ओमेगा. ह्या डब्ल्यू ला काय म्हणतात? काय नाव आहे याचं? ओमेगा. काय नाव आहे डब्ल्यूचं? काय नाव आहे रे? ओमेगा. ओमेगा. ओमेगा is a complex cube root of unity. म्हणजेच ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती राहील नेहमी करता? 1. ओके. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू काय असेल? 1. म्हणजे जेव्हा पण जसं I रेस टू 4 1 असतो ना आपला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये, तसाच ओमेगा रेस टू ओमेगाची पॉवर 3 म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू काय असेल नेहमी? 1. अँड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. या दोन गोष्टी आपण लक्षातच ठेवायच्या आहे. मग याच्यावरून अजून 2-3 गोष्टी जनरेट होतात. जर एकदा 1 तिकडे पाठवला तर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल्स टू व्हॉट? -1 है ना. किंवा ओमेगा प्लस 1 एकदा ओमेगा स्क्वेअरला तिकडे पाठवला तर तो होईल मायनस ओमेगा स्क्वेअर. या प्रॉपर्टीज नोट करूनच घ्या तुम्ही. ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा. एकेकाला तिकडे पाठवत गेलो आपण तर ह्या तिन्ही गोष्टी इथूनच येत आहेत. फक्त एकेकाला तिकडे पाठवतोय राईट हँड साईडला 0 कडे. तो इकडे प्लस होता, तिकडे गेल्यावर मायनस झाला. एवढंच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. पण जेव्हा आपण ह्या स्क्वेअर रूटला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी भेटतात. जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन लॉ आपण सॉल्व्ह करतो तेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स भेटतात. ओमेगा इज इक्वल्स टू ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओमेगा इज इक्वल्स टू -1 प्लस और मायनस √3 I/2. म्हणजेच ओमेगा इज इक्वल्स टू -1 प्लस √3 I/2 अँड ओमेगा इज इक्वल्स टू -1 मायनस √3 I/2. ठीक आहे.
हे 2 रूट्स भेटतात. समजतंय का रे तुम्हाला? या गोष्टी डायरेक्ट नोट डाऊन करून घ्या. याचं मी काही प्रूफ वगैरे करून देत नाही, कारण त्याच्यात वेळ जाईल खूप. So here नोट लिहा इथे परत एक. काय नोट आहे? Here ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1. म्हणजेच आपण लिहू शकतो ओमेगा रेस टू 3n. पॉवर मध्ये जर मल्टिपल ऑफ 3 आला तर त्याचा आन्सर कंपल्सरीली आपण 1च लिहिणार. ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर सेमच असेल. नाही सॉरी, ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर सेम नसेल. सॉरी सॉरी सॉरी. ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर कसं सेम? सर थोडं वरती करता का? हा बाळा घे. सर हम्म. ओमेगा क्यूब ची पण पॉवर 1 आणि ओमेगा 3n ची पण पॉवर 1च असते का? हो बाळा. 3n म्हणजे मल्टिपल ऑफ 3. 3n म्हणजे 3च्या मल्टिपल मध्ये कोणी असू शकतो. 3, 6, 9, 12. तरी पण त्याचा आन्सर 1च घ्यायचं. हो. सर याच्यामध्ये ओमेगा असतो, त्याच्यामध्ये एखादी संख्या घ्यायची, तिचा भागाकार करायचा, ते फायनल. नाही नाही बाळा, ओमेगा ओमेगाच असतो. ओमेगाच्या ऐवजी कोणता संख्या नसते. तसं नाही सांगत ते. जर आपण हम्म. ओमेगाचं नाही सांगते मी, जर असाच एखादी क्वेश्चन आला तर मग त्या नंबर्स असतात त्यांच्यामध्ये भागाकार करावा लागतो ना. कसा? समजलं नाही मला, परत विचार. गायत्री हो सर. आता परत विचार. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, तर मग याला कसं सॉल्व्ह करायचं? ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1 हा रिझल्ट आहे बाळा, रिझल्ट. आता क्वेश्चन कसा असेल ते सांगू का तुम्हाला? हो. हा, क्वेश्चन याच्यावर असा येईल की क्वेश्चन आहे समजा, क्वेश्चन येईल सॉल्व 2 मायनस ओमेगा इंटू 2 मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू. हे सॉल्व करून द्या असं तो म्हणेल. मग आता हे 2 ब्रॅकेट आहे ना, 2 ब्रॅकेटचं काय होईल? मल्टिप्लिकेशन. मग 2 इंटू 2 किती होतो रे? 4. 2 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे -2 ओमेगा स्क्वेअर. या 2 नी या दोघांना मल्टिप्लाय केलं, बरोबर का? हो. आता मायनस ओमेगानी पण करू. मायनस ओमेगा इंटू 2 इज -2 ओमेगा, बरोबर ना? मायनस ओमेगा इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर, मायनस इंटू मायनस झाला प्लस, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर झाला ओमेगा क्यूब, बरोबर का? हो. मग हा झाला 4. इथून जर -2 कॉमन काढला ह्या दोघांमधून तर मध्ये काय उरतो? ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, बरोबर ना? प्लस ओमेगा क्यूब. मग आता मला याच्यात काय काय माहिती आहे? मला माहिती आहे ओमेगा क्यूब म्हणजे 1 असेल, बरोबर ना? ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, इथून बघा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, त्याची व्हॅल्यू काय रे? -1. समजलं? मग मी आन्सर काढायला गेलो तर 4 मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू 1 इज 2 प्लस 1. 4 प्लस 2 इज 6 प्लस 1 इज 7.
समजलं का? हो. असं करायचंय बाळा आपल्याला. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो. सपोज असा प्रश्न आहे की 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर याची पॉवर 6 फाइंड करून द्या. तर मला याच्यामध्ये माहिती 1 प्लस ओमेगाला मी मायनस ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. हे बघा इथून 1 प्लस ओमेगा काय रे 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर. इथे दिसतंय का तुम्हाला? मी टिक करतोय बघा त्याच्या समोर. ओमेगा प्लस 1 म्हणजेच 1 प्लस ओमेगा. त्याच्याऐवजी जर मी मायनस ओमेगा स्क्वेअर लिहिला आणि ते ऑलरेडी मायनस ओमेगा स्क्वेअर होता त्याची पॉवर 6, मग मी याला असं लिहितो -2 ओमेगा स्क्वेअर. बरोबर ना? मायनस मायनस ऍडिशन झाली, दोघं पण मायनस असल्यामुळे ऍडिशन होते आणि ऍडिशनला पण मायनसच साईन लिहितो आपण. -2 ओमेगा स्क्वेअर त्याची पॉवर 6, मग हा होईल -2 ची पॉवर 6 इंटू ओमेगाची पॉवर 2 इंटू 6 इज 12. समजलं? -2 ची पॉवर 6 म्हणजे -2 चं 6 टाइम्स मल्टिप्लिकेशन. -2 इंटू -2 इज 4, परत -2 इंटू -2 इज 4 आणि परत -2 इंटू -2 इज 4. 4 इंटू 4 इंटू 4 इज 64. ओमेगा रेस टू 12 झालं म्हणजे 3 इंटू 4. मग हा कशात गेला? ओमेगा रेस टू 3n या फॉर्म मध्ये है ना. मग आपण याला लिहू शकतो 64 इंटू 1 म्हणजेच आन्सर येईल 64. आलं का लक्षात? सर मग फर्स्ट याच्यात मायनस ओमेगा स्क्वेअर कसं काय आला? कुठे बाळा? सेकंड इक्वेशन मध्ये बघा, फर्स्ट स्टेप मध्ये मायनस ओमेगा स्क्वेअर, तिथं तर क्वेश्चन मध्ये 1 प्लस ओमेगा दिलाय ना. हो बाळा, मग इथे मी तेच लिहून दिलंय तुम्हाला. लिहायला सांगितलं ना मी तुम्हाला. हे लिहिलं नाही का तुम्ही? हो. हे बघ मी इथे टिक करतोय परत. हे 3 बॉक्स दिसताय का? या 3 बॉक्स मध्ये हा बॉक्स बघ. 1 प्लस ओमेगा म्हणजे कोण आहे? मायनस ओमेगा स्क्वेअर. मग तीच व्हॅल्यू उचलून मी इथे लावली. याच्या ऐवजी लिहिला मायनस ओमेगा स्क्वेअर. बरोबर? हो. हा वाला तर ऍज इट इज होता मायनस ओमेगा स्क्वेअर. समजलं? मायनस ओमेगा स्क्वेअर नेक्स्ट स्टेप मध्ये झाला -2 ओमेगा स्क्वेअर. वाटल्यास तुम्ही असं रिझन देत चला. सिन्स 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणासाठी काय यूज केलाय. बरोबर? इथे पण तुम्ही लिहू शकतात की ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल्स टू -1. इथे पण -1 कुठून आला? मग तिथूनच आला, वरच्या याच्यावरून. ठीक आहे? समजतंय का? हो. व्हेरी गुड. आणि सर असा जर क्वेश्चन आला 1 प्लस ओमेगा नाही ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा ब्रॅकेट कंप्लीट क्यूब मायनस ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस क्यूब इज इक्वल टू 0, तर मग पहिले याचा एलसीएफ काढावं लागेल ना. काय काढावं लागेल? LHC. काय? LHP? LCF. LCM? नाही बाळा, काहीच गरज नाही. बघ माझ्याकडे 1 प्लस ओमेगा आहे. कुठे आहे? हे बघ इथे आहे. 1 प्लस ओमेगा काय असतो? तो मायनस ओमेगा स्क्वेअर. बरोबर ना? याच्या ऐवजी मी काय लिहू शकतो? मायनस ओमेगा स्क्वेअर आणि त्याचा काय? क्यूब. मायनस याच्या ऐवजी मी काय लिहू शकतो? मायनस ओमेगा त्याचा क्यूब इज इक्वल्स टू मायनसचा क्यूब होतो मायनसच. ओमेगा स्क्वेअर तर पॉवर 3 म्हणजे ओमेगा रेस टू 6 मायनस मायनस इंटू मायनस होईल तो प्लस, है ना. प्लस ओमेगा क्यूब. मला सांग मायनस साइन ओमेगा रेस टू 6 म्हणजे काय रे? ओमेगा क्यूब इंटू 2 प्लस ओमेगा क्यूब. हा झाला मायनस ओमेगा क्यूब. ओमेगा रेस टू 3n काय असतो आपल्या फॉर्म्युल्यानुसार?
काय असतो नेहमी 1. म्हणजे हा पण काय होईल 1 + 1 -1 + 1 किती रे 0. ठीक आहे. 0. आन्सर इज 0. LCM वगैरे नाही काढावं लागत बाळा, त्याच्यात कुठे डिनॉमिनेटर आला. जेव्हा तुमचा डिनॉमिनेटर सेम नसतो तेव्हा LCM वगैरे काढावं लागतं. ठीक आहे. मला असं वाटतं इथे थांबूया आपण आज. हो ठीक आहे. चालेल, उद्या भेटूया आपण विथ नवीन कॉन्सेप्ट काही असतील अजून तर. हे चॅप्टर ऑलमोस्ट संपलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून काही कॉन्सेप्ट नाहीत. मी वाटल्यास याच्यावर काही उद्या अजून काही प्रश्न घेता आले तर ते घेऊ आणि मग हे चॅप्टर संपवू. ठीक आहे. सर बाय. चालेल, ओके. बाय बाय, टेक केअर.